वर्षभरापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या वाटेला एक द्रष्ट नेतृत्व आलं, तर अजित पवार यांच्या रूपानं एक उत्तम असा प्रशासक, एक द्रष्टा मुख्यमंत्री आणि उत्तम प्रशासक उपमुख्यमंत्री या जोडीनं गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या विकासात काय भर घातली. इतकंच नाही तर आघाडीतल्या राजकारणात दोघांना एकत्रपणे काम करणं सहज शक्य झालं काय, काय अडचणी आल्या हे जाणून घेणार आहोत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून. अजित पवार सर, स्टार माझामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. वर्षभरापूर्वी ज्यावेळी तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर आरूढ झालात त्यावेळीची परिस्थिती एक विपरीत अशी परिस्थिती होती राज्याच्या राजकारणातली. आदर्श घोटाळा समोर आलेला होता, अशोक चव्हाणांना परतीच्या मार्गाने निघावं लागलं होतं. त्या परिस्थितीत प्रशासनामध्ये संभ्रमावस्था होती की कोणत्या फाईलवर सही करावी, कशावर करू नये, निर्णय घ्यावे की घेऊ नये. भ्रष्टाचारानं बरबटलेली अशी कुठेतरी राजकीय प्रणाली झाली की काय, असं चित्र होतं. काय जाणवलं वर्षभराच्या या कारकिर्दीमध्ये? आपण स्वतः काम करत असताना जर ठरवलं की ह्याच्यामध्ये पारदर्शकपणे कारभार करायचा, स्वच्छ कारभार करायचा, तर आपल्याला सहज करता येतो. शेवटी कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्यांना कुठली फाईल आलेली आहे, ती कशा प्रकारची आहे, हे सर्व ज्ञान त्या ठिकाणी असतं. त्याच्यात कुठली अडचण येत नाही, कारण खालनं फाईल ही अनेक वेगवेगळ्या टॅक्स ऑफिसर्सच्या ठिकाणी टेबलावरून ती आलेली असते. आणि त्याच्यामुळं मला तर अनेक वर्ष ह्याच्यामध्ये काम केलं. मी सुरुवातीला 92-93 साली सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील 91-92ला मला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. त्याच्यानंतर 4.5 वर्ष भाजप शिवसेनेचं सरकार होतं, परंतु त्याच्यानंतर 99ला मी सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा मला 99 पासून आजपर्यंत जवळपास 12 वर्ष पूर्ण झाली आणि 12 वर्ष कारभार करण्याची संधी मिळाली, प्रशासनामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि मला दुसरा एक फायदा झाला. राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब हे 4-4 वेळेला ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री किंवा ते मंत्री, विरोधी पक्ष नेते, राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आम्ही तिथंच त्या घरामध्ये वावरायचो. आणि त्याच्यामुळे लोकांचं येणं जाणं, अधिकारी वर्गाचं येणं जाणं, साधारण लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आम्ही पण ग्रामीण भागातूनच पुढं आलेलो असल्यामुळं लोकांना त्यांच्या अडीअडचणी ह्या सुटाव्यात असं वाटत असतं. आणि ज्याचा परिणाम मोठ्या संख्येवर होणार आहे अशा प्रकारचे लोकाभिमुख निर्णय घ्यायला समाधान आम्हालाही वाटत असतं. कारण आपल्या कारकिर्दीमध्ये शेवटी किती चांगल्यातले चांगले निर्णय झाले असं प्रत्येकजण बघायचा प्रयत्न करत असतो. आणि गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये देखील तोच प्रयत्न आम्ही सातत्याने केला. तशा पद्धतीनं आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोचलेलो आहे. प्रशासनामध्ये जी संभ्रमावस्था होती, 21 IAS अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशा पद्धतीचं चित्र होतं. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या पातळीवर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं होतं. या प्रशासनावर पकड मिळवताना काय अडचणी आल्या का, किंवा राजकारण्यांना एकत्रित ठेवणं आणि निर्णय प्रक्रिया पुढे सरकवणं यात काही अडचणी जाणवल्यात का या काळामध्ये? मला नाही तशा अडचणी जाणवल्या, कारण शेवटी चांगले अधिकारी पण प्रशासनामध्ये आहे. राजकारणामध्ये देखील अनेक चांगली लोक त्या ठिकाणी असतात. आणि एकदा सर्वांच्यामध्ये मेसेज गेला की ह्यांची कामाची पद्धत कशा प्रकारची आहे, ह्यांना स्वच्छ आणि चांगला कारभार करायचा, लोकाभिमुख कारभार करायचा, असं जर मेसेज देण्याच्याकरता आम्ही यशस्वी झालो तर पुढं काम करायला सोपं जातं. आणि त्या पद्धतीचाच प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी पण केला, मी पण स्वतः केला. आघाडीचं सरकार गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चाललं आहे. स्वतः विलासरावजी देशमुख साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब, त्याचबरोबर अशोकराव चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्याबरोबर वेगवेगळे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. आणि आम्ही पूर्वी एकाच काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. त्याच्यामुळं आमचे आणि काँग्रेसचे विचारामध्ये खूप काही फरक होता अशातले बाब त्या ठिकाणी नाही आहे. आणि सर्वधर्म समभाव हेच आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला काम करताना कुठं अडचण आली नाही. गेल्या वर्षभराचा जर आपण कार्यकाळ बघितला तर या आघाडी सरकारनं घेतलेले असे काही निर्णय तुम्ही सांगू शकाल की हे निर्णय आहेत जे लोकाभिमुख होते, हे निर्णय आहेत जे महाराष्ट्रातल्या जनतेला 10 वर्षाच्या टप्प्यामध्ये विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे होते, असे काही निर्णय? ह्याच्यामध्ये मुख्य मुद्दा, मुख्य निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत 0% व्याजाने वेळेत परतफेड केली तर कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय. 1 लाखापासून 3 लाखापर्यंत वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकरी समाजाला
2% व्याजाने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे 0 आणि 2% कर्ज पुरवठा पीक कर्जाच्या करता कधीही निर्णय त्या ठिकाणी झाला नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा झाल्या, परंतु ज्यावेळेस आमच्यातला शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत मजल मारत होता किंवा तिथपर्यंत तो प्रवृत्त होत होता, त्यावेळेस त्याला तिथनं पाठीमागं ज्यावेळेस आपल्याला वळवायचं आहे, त्याची मानसिकतेमध्ये बदल करायचा, त्यावेळेस नुसतं आम्ही भाषणं करून किंवा असं सांगून चालणार नव्हतं. त्याला कुठली तरी कृती करण्याची गरज होते. आम्ही पंतप्रधान पॅकेज दिलं, मुख्यमंत्री पॅकेज पाठीमागच्या काळामध्ये दिलं, तरी देखील ह्याच्यातनं आत्महत्या थांबल्या नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की ह्याच्यामध्ये काही कोटी रुपये त्यांचे व्याजाचा आपल्यावर जरी त्या ठिकाणी भरावे लागले शासनाच्या तिजोरीतनं तरी आपण भरायचे, परंतु हा क्रांतिकारी निर्णय शेतकरी समाजाच्या करता आपण घ्यायचाच. आणि तशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आम्ही घेतला. ह्या आघाडीच्या सरकारमधला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणून मी ह्या निर्णयाकडे त्या ठिकाणी बघीन. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आम्ही घेतले. अनेक वर्ष शालेय शिक्षकांच्या बाबतीतला निर्णय, त्यांना तुटपुंच मानधन होतं, तीच गोष्ट कोतवालांच्या बाबतीत, तीच गोष्ट पोलीस पाटलांच्या बाबतीत, तीच गोष्ट आपल्या ग्रामसेवकाच्या बाबतीमध्ये होती. त्या सर्वांचं मानधन वाढवण्याच्याबद्दल देखील आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि ते कृतीमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ह्या पण बाबी अतिशय महत्त्वाच्या आहे.